भल्ला बिल्डर्सच्या फसवणुकीमुळे नितलस पनवेल येथील गरीब शेतकरी अडचणीत आलेले आहेत. भल्ला बिल्डर्सवर निष्पाप शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे असे दिसून येत आहे. भल्ला बिल्डर्सने शेतकऱ्यांना वेगवेगळी कागदपत्रे सादर केली आणि खोट्या सबबीखाली पॉवर ऑफ अटर्नी दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यास भाग पडले. अशीच एक पीडित महिला नितलस पनवेल येथील गरीब महिला आहे, जिचा दावा आहे की भल्ला बिल्डर्सने तिची 36 गुंठेहूनही अधिक जमीन फसवली आहे. फसवणुकीवर न थांबता भल्ला बिल्डर्सने कथितपणे धमकावण्याचे डावपेच अवलंबले, ज्यात खोटे गुन्हे दाखल करणे आणि पोलिसांना गुंतवणे, पीडितेवर दबाव आणणे समाविष्ट आहे. आता महिला तिच्या हक्कांसाठी आणि तिच्या जमिनीसाठी लढत आहे, तथापि तिला जमीन आणि राजकीय माफियांविरुद्ध चढाईचा सामना करावा लागत आहे. मी कालुबाई माधू सांगरे. माझी जमीन नरेंद्र भल्लाला दिलेली होती. त्या जे पहिली जमीन नावी न झाल्यामुळं दुसरी जमीन त्याला 252 जागा 90 गुंठ द्यायची ठरली. 5 जणांची 90 गुंठ द्यायची ठरली. तर त्यांनी 5 जणांचा बनवून आणून मला वाचायला दिला. मी बघितला आणि सांगितलं का मी पैसे भरलेले आहेत, तिथं रजिस्टर करायला चला. तर आम्ही गेलो तर 2 माणसं आलेली नव्हती, 2 आत्या कृष्णाबाई आणि इंदूबाई आलेली नव्हती. तर आम्ही शामीबाई बलिराम पावशे, कमलाबाई बालू पावशे आणि कालुबाई माधू सांगरे या 3 तिथं हजर असताना आमच्या त्यांनी साठेकरांनी मला वाचायला दिला आणि सांगितलं का याच्यावर सह्या करा. ती दोघी जणी जर आल्या तर मग याच्यावर सह्या घेऊ आणि मग रजिस्टर मारू. तर यांनी आम्हाला वाचायला दिला एक आणि तिकडं सह्या आमच्या पावरवर घेतल्या. यांनी अशी आमची फसवणूक केली. माझी 36 गुंठ वारीव गेले. यांनी आमच्या आधी 90 गुंठ घेतली, तिघींची जवळची घेतली आणि 30 गुंठ विक्री केली. आम्ही अशी 120 गुंठचा रजिस्टर मारला आणि त्यांची जवळची 36 गुंठ विकत घेतली दोघींची आणि 16 गुंठ विक्री केली. अशी 52 गुंठचा अलग मारला. त्यांची वाटेची जागा माझी वाट्याशी पण घेतली ना, त्यांची जवळची पण घेतली. अशी माझी फसवणूक झालेली आहे. माझी 36 गुंठ जागा यांनी वापस द्यावा. या बाई आमचा लोचा चाललेला. मी त्याला बाँड्री मारून देत नव्हती, पण तो यांनी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर खंडणीची केस टाकली. माझ्यावर दबाव आणतं, कंप्लेंटी करीत असते सर का मला पोलीस स्टेशनला बोलवलं नाही तर वारंवार. म्हणून मी ही मानुष्यान त्यांनी बाँड्री मारले. त्याला सांगितलं बाँड्री मारू नको, माझं पहिला कॅन्सल करून दे. पहिला रजिस्टर कॅन्सल केलेला नाही तो करून दे आणि या जागेची सर्व मोजणी सरकारी मोजणी कर आणि मग बाँड्री मार असं सांगितलं. पण तो सरकारी सर्वे न आणता सगळे बाजून जागा सोरीत चालवली आणि मधींची जागा घेत चालली. माझी कलमांची पण त्यांनी सर्व या मारलेले बाँड्री मारलेले आहे आणि साईडची पण कलमांची बाँड्री मारून घेतलेली आहे त्यांनी. तो मानायला काही तयार नाही.